सिद्धार्थ जाधवने गेल्या काही वर्षात केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला. एवढंच नव्हे तर सिद्धार्थ आणि तृप्ती आपल्याला झलक दिखला या कार्यक्रमात पाहायला मिळालं होतं. सिद्धार्थ आणि तृप्तीची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंडच आवडते. पण गेल्या काही वर्षांपासून ते दोघे वेगळे राहत आहेत. तसंच त्यांचं प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं आहे, अशी मीडियामध्ये चर्चा रंगली आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टींवरती सिद्धार्थची पत्नी तृप्तीने तिची बाजू मांडली आहे. तृप्तीने म्हटलं आहे की पूर्वी आमच्या दोघांचं बँकेत जॉईंट अकाउंट होतं. पण सिद्धार्थने एक दिवस बँकेत फोन केला आणि सांगितलं की त्याने चेक केल्याशिवाय किंवा त्याला विचारल्याशिवाय कोणालाही चेक द्यायचा नाही किंवा चेक पास करायचा नाही. हे सगळं कळल्यानंतर मला हे स्वीकारायला खूपच अवघड गेलं. कारण माझ्या आयुष्यात म्हणजे सिद्धू म्हणजे पूर्ण विश्व होतं. हा फोन झाल्यानंतर मी प्रचंड डिस्टर्ब झाले. खरं तर बिनपगाराच्या नोकरीतून मला कोणीतरी काढलं असंच मला वाटू लागलं. हे सगळं घडलं तेव्हा 2020 हे साल होतं. तिथून आता मी पुढचा प्रवास तृप्ती जाधव नव्हे तर तृप्ती अक्कलवार म्हणूनच करणार असं मी ठरवलं. आणि घर चालवण्यासाठी सिद्धूकडे पैसे मागायचेच नाही असंच मी ठरवलं आणि आजपर्यंत मी हे सगळं करत आली आहे. घरातले सगळे मोठे खर्च तो करतो. मुलींच्या फी, स्विगी, झोमॅटोसारखे छोटे-मोठे खर्च मी करते. खरं तर 2020 मध्ये हे घडल्यानंतर माझ्या मैत्रिणीने लॅक्मे ब्रँडचं सलून सुरू करण्यासाठी मला विचारलं. या बिझनेससाठी 50 लाखांची गरज होती. माझ्याकडे त्यावेळी 7 ते 8 लाख रुपये होते. मग मैत्रिणी, ओळखीचे काही लोकं, माझ्या माहेरच्यांकडून मी 8% व्याजाने 50 लाख जमवले आणि डिसेंबर 2020 मध्ये हा बिझनेस सुरू केला आणि अवघ्या काही वर्षातच आम्ही दोघांनी मिळून ते आता कर्ज फेडलं आहे. सिद्धू हा माझा केवळ नवराच नव्हे तर माझा चांगला मित्र आहे. जर त्याने मला ह्या गोष्टी सांगितल्या नसतात तर मी हा माझा प्रवास घडवू शकले नसते असं मला वाटतं. तृप्ती गेल्या काही वर्षांपासून तृप्ती जाधव नव्हे तर तृप्ती अक्कलवार असं तिचं नाव लावते. तृप्ती पुन्हा एकदा माहेरचं आडनाव लावत असल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण तिने माहेरचं आडनाव लावण्यामागे कारण काय होतं हे तिने आता या मुलाखतीत स्पष्ट केल्याने त्या दोघांमध्ये कोणताही दुरावा नाही आहे हे आता स्पष्ट झालं आहे. या सगळ्यामुळे तृप्ती आणि सिद्धाच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. कारण तृप्ती आणि त्याच्या चाहत्यांना त्यांची जोडी खूपच आवडते.